नमस्कार. विराज रेसिपीमध्ये मी रश्मी आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. गाजरचा हलवा बनवायला 1 किलो गाजर इथे घेतलेले आहे. हलवा बनवायला गाजर घेताना सर्वात आधी हे गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे आणि धुवून झाले की त्याची ही वरची जी पातळ लेअर आहे ती साल छान ग्रेटरने काढून घ्यायची. हे पूर्ण गाजर स्वच्छ धुवून त्याची साल मी इथं काढून घेतलेली आहे. आता आपल्याला हे गाजर किसून घ्यायचे आहे. गाजर किसायला या प्रकारे किसणी इथे घ्यायची आहे. खूप जास्त बारीक किंवा खूप जाड न घेता याच प्रकारे किसणी घ्यायची. या किसणीने हे गाजर आता आपण किसून घेऊ. हलवा बनवायला गाजर किसताना त्याची फक्त एक काळजी घ्यायची की ती या प्रकारे इकडून इकडे याप्रमाणे एकाच डायरेक्शनने गाजर किसत न्यायचे, ज्यामुळे गाजराचा किस जो आहे तो छान या प्रकारे लांब लांब पडते. या प्रकारे जर गाजर किसले तर त्यामुळे हलव्याला जे टेक्स्चर येते ते खूप छान येते. याच प्रकारे हे पूर्ण गाजर इथे आपण किसून घेऊया. हे पूर्ण गाजर मी इथे छान लांब लांब या प्रकारे किसून घेतलेले आहे. आता आपण याचा हलवा बनवूया. हलवा बनवायला सर्वात आधी या कढाईमध्ये आपण तूप टाकून घेऊ. 70 ते 80 ग्राम तूप इथे घेतलेलं आहे. पुन्हा यामध्ये तूप आपल्याला लागणार आहे. 1 किलो जर गाजर तुम्ही घेतलेले असाल तर त्यावेळी पूर्ण 150 ते 200 ग्राम तूप इथे लागणार आहे. तूप गरम झालं की गाजरचा पूर्ण किस यामध्ये टाकून घेऊया. गाजरचा किस या तुपामध्ये आपण भाजून घेऊया. किस फक्त 4 ते 5 मिनिट आपल्याला भाजायचा आहे, खूप जास्त भाजायचा नाही आहे. गाजरचा किस आधी या प्रकारे तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे हलव्याला रंग खूप छान येते. याच प्रकारे पूर्ण किस आपण या तुपामध्ये व्यवस्थित भाजून घेऊया. 1 किलो गाजर जर तुम्ही घेतलेले असतील तर त्यासाठी बाकी दूध, साखर याचं प्रमाण किती घ्यायचं हे सुद्धा आपण बघणार आहोत. 3 ते 4 मिनिटं हा किस इथं भाजून घेतलेला आहे. याचा रंग तुम्ही बघू शकता, किती छान दिसत आहे. आता आपण यामध्ये दूध टाकून घेऊ. अर्धा लिटर दूध मी इथं घेतलेलं आहे. दूध थोडं कमी जास्त टाकलं तरीही चालेल, बट जास्त दुधामध्ये बनवलेला जो हलवा आहे त्याची टेस्ट आणखी छान येते. दूध टाकत असताना त्यामध्ये जर मलाई असेल तर ती नक्की टाका. मलाईमुळे सुद्धा हलव्याला छान टेस्ट येते. हा गाजरचा किस या दुधामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, म्हणजेच हे दूध आटेपर्यंत हे असंच शिजवून घ्यायचं आहे. तर आपण यावर झाकण ठेवून देऊ आणि लो फ्लेमवर हे शिजवून घेऊ. या प्रकारे जर झाकून शिजवलं तर गाजराचा किस लवकर शिजते आणि अगदी व्यवस्थित शिजते. मध्ये त्याला थोडं फिरवत राहायचं. 8 ते 10 मिनिटानंतर हे आपण चेक करून घेऊ. गाजराचा किस या दुधामध्ये जवळपास 8 ते 10 मिनिट इथं आपण शिजवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता यातलं दूध इथे बऱ्यापैकी आटलेलं आहे. या स्टेजला आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे. 1 वाटी साखर इथं घेतलेली आहे, म्हणजेच 1 किलो गाजरसाठी जवळपास 200 ग्राम साखर घेतलेली आहे. हलवा तुम्हाला किती गोड बनवायचा त्यानुसार साखर तुम्ही थोडी कमी किंवा जास्त टाकली तरीही चालेल. याचबरोबर अगदी थोडी वेलची पावडर यामध्ये घालून घेऊ. वेलची पावडर इथे जाडसर थोडी कुटूनच घेतलेली आहे. त्याचबरोबर थोडं जायफळ घालून घेऊ. मिक्सरमध्ये बारीक केलेल्या जायफळपेक्षा या प्रकारे जर जायफळ तुम्ही किसून घातलं तर त्याची टेस्ट त्या पदार्थामध्ये आणखी छान येते. ही साखर यामध्ये मिक्स करून घेऊ. साखर जशी जशी मेल्ट होत जाते तसं त्याला पाणी सुटत जाते. गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच हे पूर्ण पाणी आपण आटवून घेऊया. इकडे हे साखरेचं पाणी आटत आहे तोपर्यंत एक सिक्रेट टिप्स तुम्हाला सांगते, ज्यामुळे या गाजरच्या हलव्याची टेस्ट आणखी इम्प्रूव्ह होते. यासाठी एक पॅन घेऊन त्यामध्ये आधी तूप टाकून घेऊया. आधी घेतलेलं तूप आणि हे तूप मिळून पूर्ण 150 ग्राम तूप इथे आपल्याला लागलेलं आहे. हे तूप गरम झालं की त्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे. चॉप केलेले बदाम आणि काजू इथे घेतलेले आहे. ते 2 मिनिटं हे तुपामध्ये फ्राय करून घेऊया. फ्राय झाले की गॅस बंद करून त्यामध्ये वेलची पावडर आणि थोडी जायफळ पावडर टाकून घेऊ. या पूर्ण प्रोसेसला एक प्रकारे आपण तडकाच म्हणू शकतो. इकडे हे साखरेचं पाणीही पूर्णपणे आटलेलं आहे.
आता यामध्ये ड्रायफ्रुट्सचा तडका टाकून घेऊ आणि एकदा हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. या तडक्यामुळे गाजरच्या हलव्याला एक भन्नाट असा फ्लेवर येते, रंगही खूप छान येते. मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये खोबऱ्याचा जाड किस टाकून घेऊ. किस इथे थोडा जास्तच प्रमाणात घेतलेला आहे. बारीक किस टाकला तरीही चालेल. जर असला तर तो खायच्या वेळी आणखी छान लागते. खोबऱ्याचा किस सुद्धा यामध्ये मिक्स करून घेऊया. गाजरचा हलवा इथं बनून तयार आहे. गॅस आता बंद करून देऊ आणि सर्विंगसाठी हा हलवा बाउलमध्ये काढून घेऊ. गार्निशिंगसाठी यावर काही ड्रायफ्रुट्स टाकून घेऊ. ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही घेऊ शकता. आता यावर काजू, बदाम, पिस्त्याचे काप आणि चांदीचं वर्क लावून घेऊ. सर्विंगसाठी हा गाजरचा हलवा इथं बनून तयार आहे. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू.